संदीपजी आज एक ट्विट केलंय, नरकातला स्वर्ग हा संजय राऊत यांचा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आहे, त्याच्यापूर्वी तुम्ही ट्विट केलं, काय म्हणायचं? नाही, असं आहे की पाकिस्तान कसं खोटारडं आहे की ते स्वतःच त्यांनी अतिरेकी हल्ला केला आणि नंतर विक्टीम कार्ड खेळायला लागले की आम्ही कसे बिचारे आहोत आणि आमच्यावर कसा अन्याय झाला. तर जसा तो खोटा प्रोपगंडा पाकिस्तान करतंय आणि विक्टीम कार्ड खेळतंय, मला वाटतं त्याच पद्धतीने संजय राऊतांचं विक्टीम कार्ड खेळणं चालू आहे. आणि तुमच्या काय नरकातला स्वर्ग म्हणायचा आणि बाळासाहेबांपासूनची सगळ्या स्टोऱ्या सांगायच्या. मला वाटतं काय स्वातंत्र्य सैनिक म्हणून ते जेलमध्ये गेले नव्हते ना, आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली गेलेले होते. स्वतःला स्वातंत्र्य सैनिक म्हणून पोर्ट्रेट करा. तुम्ही काय शहीद भगतसिंग आहात का की तुमच्या जेलवर तुम्ही पुस्तकं लिहिताय ते? आणि लिहायचंच होतं तर तो घोटाळा कसा केला हे लिहिलं असतं तर जास्ती लोकांना कळलं असतं की कशासाठी गेलेलं आतमध्ये ते. त्या घोटाळ्याबद्दल ज्याचा आरोप ठेवून त्यांना ठेवलं त्याचं एक्सप्लेनेशन त्या पुस्तकात नाही. तो जर चुकीचं तुमचं म्हणणं की चुकीच्या आरोपाखाली मला आतमध्ये नेलं, तर तो चुकीचे आरोप कसे होते त्याच्या संदर्भातलं एक्सप्लेनेशन असायला हवं होतं ना पुस्तकात. मग ते एक्सप्लेनेशन का नाही? मला असं वाटतं ही विक्टीम कार्ड खेळायची सवय ही उबाटा पक्षाला आहे आणि तीच परंपरा संजय राऊत पुढे नेत आहेत.